उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होणार, तर उत्तर महाराष्ट्रात हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यानं दमदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज। पावसानं नाशिक शहरातील रस्ते जलमय, नाशिक मुंबई महामार्गावरील पुलाचं पाणी साचल्यानं खालच्या रस्त्यावर धबधबेच कोसळत असल्याचं दृश्य। परतीच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात शेतीचं प्रचंड नुकसान, ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील कापूस पिकाचं मोठं नुकसान, कापसाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी, तर मिरची सोयाबीनचंही नुकसान। गोंदियात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान, तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील दिवाण खवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता मूळ पावसामुळे खचला, रस्ता खचल्यानं प्रवाशांचे हाल। माहिती तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी महावितरणाला राष्ट्रीय पुरस्कार, द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे 2 प्रवर्गात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान। नुकताच दिल्ली येथे झाला पुरस्कार सोहळा संपन्न। भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी महाराष्ट्रातील बुद्धिबळपटू विदित गुजरातीचं केलं अभिनंदन। नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये विदितनं पटकावलंय सुवर्ण पदक। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन, 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या होणार अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।